नमस्कार. आज चिक्कू ज्यूस दाखवणार आहे मी. तर त्यासाठी साहित्य इथे चिक्कू, बदाम, साखर आणि थोडं दूध. आणि आता आपल्याला चिक्कू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मस्त चांगले. त्याच्यावर चीक असतो म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचे. परत त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. सालही तुम्ही वापरू शकता, पण तरीही साल ज्यूसमध्ये थोडीशी रवाळ लागते म्हणून काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला थोडे त्याचे पीस करून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचं आहे. बारीक बारीक त्याचे पीस करून घ्यायचे आहेत. आणि मग ते आपल्याला चांगले त्याचे कट करून घेतले की ते मिक्सरमध्ये बारीक व्हायलाही छान मदत होते. आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात हे पीस घातलेत. मी थोडे पीस बाजूला काढून ठेवले आहेत, छोटेसे तुकडे करून चंक्स ज्यूसमध्ये घालण्यासाठी. त्यामध्ये थोडे बदामाचे काप घातलेत, ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचं असतील तर घाला, नसेल तर नाही घातले तरी चालेल. साखर तुमच्या गोडाप्रमाणे, मी ते 3 ते 4 टीस्पून घातलेली आहे. तुम्हाला जसं हवं तसं घालू शकता. त्यात थोडं दूध, आधी थोडं घालायचं दूध आणि मग परत ग्राइंड करायचं आणि मग बाकीचं उरलेलं दूध घालायचं. असं केल्यामुळे काय होतं, ज्यूस छान व्यवस्थित फाईन अशी त्याची पेस्ट तयार होते. आता इथे बघा, मी छान त्याचा ज्यूस करून घेतलेला आहे. आता जे मी मगाशी साईडला काढून ठेवलेले होते पीस, त्याचे छोटे छोटे पीस, छोटे छोटे काप करते मी, जेणेकरून ते आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. गार्निशिंग करताना ते चंक्स छान लागतात. आता इथे मी गार्निशिंग करते. आधी खाली मी ज्यूस घालण्याआधी तुकडे घातलेत. मग आता ज्यूस आता वरती आणि थोडेसे चंक्स घालायचे, काप घालायचे आहेत चिक्कूचे, आणि त्याच्यावरती बदाम. हा आपला तयार झाला मस्त क्रीमी असा छान चिक्कूचा ज्यूस. त्याला तुम्ही चिक्कू शेक म्हणू शकता, चिक्कू ज्यूस म्हणू शकता, काहीही नाव द्या, पण लागतो अफलातून. एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला चिक्कू मस्तानीसुद्धा बनवायला मी शिकवणार आहे, म्हणजे कशी बनवायची ते सांगणार आहे. थँक्यू.